रामकृष्ण हरी माऊली. माऊली आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत संत वचनामृत या चॅनलमध्ये. रोज नित्यनियमाने या ठिकाणी आपल्याला एक व्हिडिओ प्रसारित होतात आणि अनेक जण हे व्हिडिओ पाहत आहेत, पण अनेकांनी अजून सुद्धा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. तर माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करावा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन येईल रोजच्या रोज की नवीन व्हिडिओ आल्याबरोबर. आणि हळूहळू एक पाऊल पुढे टाकत आपण या श्रीमद भगवद्गीतेतील एक श्लोकाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यातलाच आजचा हा प्रयत्न म्हणजे या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 5. आणि इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत, काय बोलतायत देव? नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जय गुणे. अर्जुना, या मृत्यू लोकामध्ये कोणीही जर तू विचारात घेतलास, कोणीही तो कर्म न करता क्षणभर सुद्धा स्थिर राहू शकत नाही किंवा राहत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक जण हा प्रकृतीजन्य गुणाच्या अधीन आहे. आणि ते गुण प्रत्येकाकडून काही ना काहीतरी कर्म करून घेतच असतात. असं नाही की माणूस काम करत नाही. माणसाचं कार्य प्रत्येक क्षणाला चालू असतं. माणसाला वाटतं एखादा कुठल्या तरी मेहनतीचं काम करत असेल तरच आपण त्याला काम समजतो. कोणी नोकरी व्यवसाय करत असेल तरच आपण त्याला काम समजतो. पण वास्तविक पाहता जर विचार केला सूक्ष्मपणे, तर मनुष्य हा एक क्षणभर देखील कर्मापासून वंचित राहू शकत नाही. त्याच्याकडून कर्म हे सातत्यानं घडतच असतं, मग ते कर्म कुठल्याही प्रकारचं असतं. आणि म्हणून अर्जुनाला सांगतायत देव की बाबा, तू असा विचार करू नको, कारण कर्म हे आपोआप घडतं. निष्काम होण्याचा प्रयत्न माणसानं जरी किती जरी केला तरी तो निष्काम होऊ शकतच नाही. का? कारण प्रत्येक क्षणाला त्याच्याकडून कर्म अपेक्षित आहे आणि ते कर्म त्याच्याकडून होतच असते. देखे विहित कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. इंद्रिय हे प्रत्येक इंद्रिय आपल्याकडून काही ना काही काम करून घेत असतं. डोळे आपल्याकडून काहीतरी पाहण्याचं काम करून घेतात, कानं काहीतरी ऐकण्याचं काम करून घेतात, हात काहीतरी करण्याचं काम करून घेतात, पाय कुठेतरी आपल्याला या ठिकाणाहून त्या ठिकाणावर नेण्याचं काम करून घेतात. म्हणजे काम हे चालूच आहे. माणूस झोपेमध्ये सुद्धा माणूस काम करत असतो एक प्रकारे. कारण जर विचार केला तर श्वास घेणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आपण समजलो. नाकाचं काम सतत चालू आहे. तुम्ही जरी नाही म्हटलं तरी त्याचं काम चालूच असणार आहे. एक क्षणासाठी देखील तो त्या कामापासून दूर राहत नाही. आणि म्हणून कोणतंही कर्म न करता जर आपण निवांत राहिलो तर आपण निष्काम होऊ. म्हणजे युद्ध, अर्जुनाला सांगण्याचं तात्पर्य काय? तर अर्जुना, तू जरी हे युद्ध नाही केलं तरी हे युद्ध होणार नाही असा विचार करायची तू गरज नाही. का? कारण तू जरी नाही केलं तरी होणारच आहे. कशा पद्धतीनं? जसं आपण काही जरी नाही केलं तर आपले इंद्रिय हे सदैव कर्मप्रधान असतात, कर्मामध्ये रत असतात. तशा पद्धतीनं हे कर्म हे होणारच असतं, ते चुकत नाही. निष्काम होण्याचा, निष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेण्याचा विचार करू नको, कारण तो सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही. का? सांगे श्रवणे ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले हे नासारंद्रे बुझाले परिमळून गे. आता सांगितल्या पद्धतीने डोळ्यानं पाहायचं काम चालूच असतं, कानानं ऐकायचं काम चालूच असतं, नाकानं श्वास घ्यायचं काम चालूच असतं. हे काही थांबणारी कामं नाहीत. आणि म्हणून सगळं काही जिथल्या तिथे ठेवून आपण जर काम करायचं नाही असं जरी करता आपण ठरवलेलं असेल तरी सुद्धा आपण निष्काम राहू शकत नाही. आपल्या इंद्रियाकडून कोणतं ना कोणतं कर्म हे सदोदित घडतच जातं. आणि मनुष्य हा कर्म प्रधान आहे, तो प्रकृतीच्या अधीन आहे. आणि प्रकृतीचा गुणच आहे की कर्म करत राहणं. आणि हा गुण जो आहे, या गुणधर्माशी आपण सगळेजण संलिप्त असतो. आणि त्यामुळं आपल्या प्रत्येकाकडून कोणती ना कोणती क्रिया प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक क्षणाला घडून येत असते. आणि अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तुझ्याकडून हे जे काम अपेक्षित आहे, जे कर्म तुला करणं योग्य आहे ते कर्म तू करायला पाहिजे. असा कर्म करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी अर्जुनाला उपदेश भगवान कृष्ण परमात्मा या ठिकाणी करू लागलेले आहेत. रामकृष्ण हरी.